वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी अप्लाइड मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजमध्ये आपण आज नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे. बघा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणजे प्रोबॅबिलिटीमध्ये 3 टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहेत. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, पॉइजन डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. त्याच्यामधलं मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 6 मध्ये 100% हा क्वेश्चन विचारला जातो 6 मार्क्ससाठी. बघा ऑलरेडी मी क्वेश्चन पेपर ॲनालिसिसवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये कुठले क्वेश्चन विचारतात, क्वेश्चन नंबर 2 मध्ये कुठले क्वेश्चन विचारतात अप टू क्वेश्चन नंबर 6 पर्यंत. वाटल्याच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी तिथे डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे. एकदम सिंपल प्रोसेस आहे. सिम्पली तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे. बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ती ॲप्लिकेशन मी डाउनलोड करा. त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघा आता न्यूमेरिकल सॉल्व करू. एकदम सिम्पल आहे. सिम्पली तुम्हाला ते स्टेप्स फॉलो करायचे आहेत. बघा सोल्युशन इन अ टेस्ट ऑन 2000 इलेक्ट्रिक बल्ब्स. बघा इथे 2000 इलेक्ट्रिक बल्ब टेस्ट केलेली आहे म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल किती आहेत तुमचे. n इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल n इज इक्वल टू 2000. नंबर ऑफ सॅम्पल किती आहे 2000. इट वॉज फाउंड दॅट लाईफ ऑफ द पर्टिक्युलर मेक वॉज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. बघा याच्यावर समजतं आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा न्यूमेरिकल आहे. विथ ॲव्हरेज लाईफ ऑफ 2040 आवर्स म्हणजे व्हॅल्यू ऑफ म्यू. ॲव्हरेज लाईफ मीन्स व्हॅल्यू ऑफ म्यू 2040 आवर्स. देन स्टँडर्ड डिव्हिएशन 60 आवर्स. बघा स्टँडर्ड डिव्हिएशन बघा SD म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन किंवा त्याला सिग्मा बोलतो. सिग्मा इज इक्वल टू 60. सिग्मा बघा सिग्माचा सिम्बॉल आहे किंवा SD स्टँडर्ड डिव्हिएशन 60. इस्टिमेट द नंबर ऑफ बल्ब्स लाईकली टू बर्न फॉर. बघा इथे 2 व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत A आणि B. बिटवीन 1920 आवर्स अँड 2160 आवर्स. म्हणजे बघा इथे बल्ब्स लाईकली टू बी बर्न बिटवीन 1920 आवर्स अँड 2160 आवर्स म्हणजे ह्या रेंजमध्ये किती बल्ब्स तिथे बर्न होतात ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ते नेक्स्ट मोर दॅन 2150 आवर्स म्हणजे 2150पेक्षा आवर्सपेक्षा किती बल्ब तिथे बर्न होतील हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर गिवन दॅट एरिया ऑफ 2 याला एरिया ऑफ 2 बोलतो. एरिया ऑफ 2 0.4772. एरिया ऑफ 1.83 0.4664. एकदम सिम्पल आहे. बघा म्हणजे ह्या रेंजमध्ये येणारे किती बल्ब्स आहेत आणि या 2150 रेंजमध्ये येणारे किती बल्ब्स आहेत ते आपल्याला इथे सांगायचं आहे. त्यासाठी सिम्पल बघा काय करू सर्वात पहिले स्टँडर्ड व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायचे. सिम्पल फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा. द स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ x z इज इक्वल टू x मायनस म्यू अपॉन सिग्मा. हा फॉर्म्युला आहे z इज इक्वल टू x मायनस म्यू अपॉन सिग्मा. आता बघा आता z इज इक्वल टू x मायनस म्यू. म्यूची व्हॅल्यू किती आहे 2040 डिवाइड बाय सिग्माची व्हॅल्यू किती आहे स्टँडर्ड डिव्हिएशन 60. आता बघा एक्सच्या व्हॅल्यू पुट करू. आता ह्याच्या व्हॅल्यू तर एक्सच्या व्हॅल्यू आहेत 1920 2160 आणि 2150. इथं जसं मोर दॅन दिलेलं आहे तसं लेस दॅनसुद्धा असू शकतं आणि मोर दॅन आणि लेस दॅन सेम प्रोसेस तुम्हाला इथे फॉलो करायची. एक तर बिटवीन असेल किंवा मोर दॅन असेल किंवा लेस दॅन असेल. 3पैकी 2 विचारतील म्हणजे बिटवीन, मोर दॅन आणि लेस दॅन. इथे मी मोर दॅनचं घेतलेलं आहे. लेस दॅनचं पण सेमच असणार आहे. इथे मोर दॅन दिलेलं आहे. आता बघा x इज इक्वल टू फॉर x इज इक्वल टू 1920 देन z इज इक्वल टू बघा x इज इक्वल टू 1920 देन फॉर x इज इक्वल टू 2160 देन z इज इक्वल टू देन x इज इक्वल टू फॉर x इज इक्वल टू 2150 देन z इज इक्वल टू. बघा सिम्पली व्हॅल्यू पुटअप करू. बघा एक्सची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात पुटअप करायची. एक्सची व्हॅल्यू किती आहे 1920 मायनस 2040 डिवाइड बाय 60. आलं -2 आन्सर. देन एक्सची व्हॅल्यू 2160 इथे व्हॅल्यू पुट करा 2160 मायनस 2040 डिवाइड बाय 60 आन्सर आलं 2.
देन एक्सची व्हॅल्यू 2150 पुट करा, 2150 मायनस 2040 डिवाइड बाय 60, 1.83, 1.83, 833 1.83. आता बघा, आता सिम्पल इथे प्रोसेस तुम्हाला स्टार्ट करायची आहे. कशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे. तर का सगळ्या प्रॉब्लेममध्ये ह्या स्टेप्स कॉमन आहेत, फक्त इथे काय करेल ते डेटा तुम्हाला वेगळा देतील बस. बाकी सगळी प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची. आणि 100% हा क्वेश्चन येणार क्वेश्चन नंबर 6 मधला C वाला क्वेश्चन असेल नॉर्मल डिस्ट्रीब्युशनवरती. आता बघा, पहिली कंडिशन आपली काय दिलेली आहे, बिटवीन 1920 hours and 2160 hours. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ बघा किती सांगितलं आपल्याला, 1920 hours, देन इथे x, देन 2160 hours. बघा आता एक्सची व्हॅल्यू कसं इन बिटवीन सांगितलं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय बघा, इथं एक्स इज ग्रेटर दॅन 1920 आणि लेस दॅन 2160, म्हणजे या रेंजमध्ये आपल्याला इथे व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा एक्सची व्हॅल्यू काय आहे, ग्रेटर दॅन 1920 आणि लेस दॅन 2160. बिटवीन असेल तर सेम असंच लिहायचं आहे, इज इक्वल टू, बघा याची व्हॅल्यू स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करायची आहे. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ, बघा 1920 आन्सर किती आलेलं आहे, -2, देन सेम साईन एक्सच्या ऐवजी काय लिहायचं तिथे झेड, देन 2160 आन्सर किती आलेले आहे, 2. बघा सेम, आता ऑलरेडी एवढं झालं म्हणजे ऑलमोस्ट तुमचं आन्सर इथे तुम्हाला भेटलं. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ -2 to 2. तर एरिया बिटवीन, आता इथे काय हा जो न्यूमेरिकल नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा न्यूमेरिकल आहे, तर इथे काय असतंय, असा बेल शेप कर्व असतो. आता जास्त डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला. बघा इथे असा बेल शेप कर्व असतो, इथे 0, देन 1, देन 2, इकडे 1, -1, -2 अशा व्हॅल्यू असतात. तर आपल्याला काय व्हॅल्यू भेटली इथे बघा, 2 आणि -2 व्हॅल्यू आहे. तर याच्यामधला आपल्याला डेटा पाहिजे बरोबर प्रोबॅबिलिटीमध्ये. तर अशा प्रकारचा कर्व असतो तो. ठीक आहे, आता फक्त लक्षात ठेवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय करायचं आहे ते, एरिया बिटवीन -2 टू एरिया बिटवीन -2 to 2, एरिया बिटवीन -2 to 2. एकदम सिम्पल आहे. आता बघा, आता काय करायचं, जसं तुम्हाला मी कर्व ड्रॉ करून दाखवला होता, बिटवीनचा आला काय, दोघांचा एरिया काय करायची, ॲडिशन करायची. बघा -2ची व्हॅल्यू किती आहे, आता -2 असल्याची व्हॅल्यू घेताना इथे एरियाची व्हॅल्यू पॉझिटिव्हच घ्यायची. बघा इथे 2चा आन्सर किती आलेला आहे, एरिया ऑफ 2 किती आहे, 0.477, 0.477. -2 जरी असेल तरी घेताना पॉझिटिव्हच घ्यायचं. देन 2ची आन्सर किती आहे, 0.4772. मग याचा आन्सर किती येत आहे, 0.477 प्लस 0.4772, 0.9544. बघा ही तुम्हाला भेटली प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू. आता किती बल्ब या रेंजमध्ये बर्न झालेले ते आपण फाइंड आउट करू. रिक्वायर्ड नंबर ऑफ बल्ब्स is equal to number of sample, total number of sample into probability 0.9544. नंबर ऑफ सॅम्पल किती आहे, 2000 इंटू 0.9544. बघा किती बल्ब्स आले ते बघू. आता इथे 2000 इंटू 0.9544, 1908.8, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 1909 बल्ब्स. किती झालं ना, ॲप्रॉक्सिमेटली 1909 बल्ब्स. मग ॲप्रॉक्सिमेटली 1909 बल्ब्स याच्या रेंजमध्ये आलेले आहेत. आता देन नेक्स्ट कंडिशन बघा बी वाली, मोर दॅन 2150 आवर्स. बघा इथं सिम्पल आहे, सेम प्रोबॅबिलिटी ऑफ बघा एक्स इज काय सांगितलं आहे, ग्रेटर दॅन आहे, मोर दॅन म्हणजे ग्रेटर दॅन, एक्स इज ग्रेटर दॅन 2150 आवर्स इज इक्वल टू सेम. इथे काय येणार, सेम प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सच्या ऐवजी काय येणार, झेड
ग्रेटर दॅन बघा 2150ला व्हॅल्यू किती आलेली आहे 1.83 1.83. तर इथे सेम एरिया बिटवीन एरिया आता इथे बिटवीन नाही आहे मोर दॅन किंवा लेस दॅन आहे. लेस दॅनला मग सेमच फॉलो करायचं फक्त साईन उलटं होईल. लेस दॅनला साईन इकडे उलटं होईल फक्त बस. लेस दॅनला साईन असं करा बाकी सेम आहे. बघा एरिया ऑफ राईट ऑफ झेड एरिया ऑफ राईट ऑफ झेड इज इक्वल टू किती त्याची एरिया आहे 1.83 एरिया ऑफ झेड 1.83. आता बघा जेव्हा मोर दॅन लेस दॅन तेव्हा काय करायचं बघा. जेव्हा मोर दॅन लेस दॅन असेल तेव्हा काय करायचं. आता ही एका साईडलाच राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला आहे तर काय करतात 0.5 म्हणजे 50% मायनस करायचं बघा 0.5 मायनस आता 1.83 बघा 1.83चा आन्सर किती एरिया ऑफ 1.83 किती आहे 0.4664. लक्षात घ्या जेव्हा इन बिटवीन असेल त्या दोघांचं ॲडिशन करायचं आणि मोस्टली व्हॅल्यू सेमच येते. म्हणजे इथे -2 आला इथे 2 येणार, इथे -3 आला इथे +3 येणार, इथे -1 आला इथे +1 येणार. दोघांचं ॲडिशन करायचं जी एरिया असेल ती. आणि जेव्हा मोर दॅन किंवा लेस दॅन असेल 50% त्याला मायनस करायचं. बघा अशा प्रकारे त्या 50% त्याला मायनस करायचं. बघा 0.5 मायनस 0.4664 0.0336 the required number of bulbs is equal to number of sample into probability. आता नंबर ऑफ सॅम्पल किती आहे 2000 इंटू प्रोबॅबिलिटी किती आहे 0.0336. आपला आन्सर येत आहे नंबर ऑफ सॅम्पल आहे 2000 67.2 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 68 बल्ब्स मोर दॅन 2150 आवर्स इथे बर्न होतील. बघा अशा प्रकारचा आन्सर आहे. ॲप्रॉक्सिमेटली तुमचा आन्सर आलेला आहे प्रोबॅबिलिटी. लेस दॅनला मग सेम प्रोसेस फॉलो करायची काही चेंज नाही आहे. पण एक तर काही बिटवीन असेल किंवा लेस दॅन असेल किंवा मोर दॅन असेल. लेस दॅन असेल तर सेम अशीच प्रोसिजर फक्त साईन चेंज बिटवीनला दोन्ही एरियाचं ॲडिशन करायचं. मोर दॅन किंवा लेस दॅन असेल तर 0.5 म्हणजे 50% ती एरिया मायनस करायची. मग अशा प्रकारच्या न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतात 6 मार्क्ससाठी क्वेश्चन नंबर 6 विचारतील. तर यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.